मित्रांनो, जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक जे स्वतःचं खाजगी आयुष्य शांततेमध्ये जगतात आणि दुसरे फॅमिली व्लॉगर्स, ज्यांना स्वतःच्या घरातल्या बाथरूम पासून ते फॅमिलीच्या भांडणांपर्यंत सगळं काही युट्यूब वरती विकायचं असतं. आणि जेव्हा पब्लिक प्रश्न विचारते तेव्हा हेच लोक कॅमेरा समोर येऊन रडत रडत म्हणतात, प्लीज रिस्पेक्ट आवर प्रायव्हसी. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं मराठी वर्ल्डच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण एका अशा फॅमिली ब्लॉगिंग चॅनेलचा पर्दाफाश करणार आहोत, जिथे चॅनेलचा सर्वात मोठा चेहरा म्हणजेच मारिया अचानक गायब झाली. वडिलांनी सांगितलं की ती स्वतःच्या इच्छेने गेली, पण त्यांचे व्हिडिओ बघून वेगळंच काहीतरी वाटतंय. मित्रांनो, विषय असा आहे की एक फॅमिली व्लॉगिंग चॅनल आहे, मारिया नावाची मुलगी, जिने लहानपणापासून बापासोबत ब्लॉग शूट केले, घरची कामं केली, शिक्षण सांभाळलं आणि चॅनलला मिलियन व्ह्यूज आणून दिले. आणि आता ती अचानक सोशल मीडिया सोडून गावाला निघून जाते. आता तिचे वडील काय म्हणतात, माझ्या मुलीवरती कोणताही दबाव नाही, ती स्वतःच्या इच्छेने गावाला गेली. पण मित्रांनो, जेव्हा मारियाचा तो निरोपाचा व्हिडिओ बघतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद कमी आणि भीती जास्त दिसते. ती कॅमेऱ्याकडे बघत पण नाही. तिची ऍक्टिंग बघून असं वाटतंय की कॅमेऱ्याच्या मागे कोणीतरी बंदूक घेऊन उभा आहे आणि म्हणतंय, बोल बोल की मी मजेत आहे. अहो काका, जर ती खरंच खुश असती तर तिने हसत हसत बाय केलं असतं. पण इथे तर पूर्ण इमोशन डॅमेज वाला सीन चालू आहे. आणि नंतर गावातून अजून एक व्हिडिओ येतो ज्यामध्ये ती सांगते की मी भावाच्या लग्नासाठी आले, माझ्या फॅमिलीला नावं ठेवू नका. अरे बापरे, एवढी परफेक्ट स्क्रिप्ट बॉलिवूडच्या रायटर्स पण लिहू शकत नाहीत. गजब बेइज्जती है. आता यात वडिलांनी आणि भावाने अजून एक नवीन ट्विस्ट आणला. ते म्हणतात, आमच्या मारियावर कॉलेजच्या मित्रांचा प्रभाव पडलाय, तिचे विचार बदललेत. मतलब काही पण म्हणजे जोपर्यंत ती तुम्हाला मिलियन व्ह्यूज आणि पैसे कमवून देत होती तोपर्यंत ती एकदम शहाणी होती. आणि आता अचानक कॉलेजच्या पोरांनी तिचं ब्रेन वॉश केलं. वाह, म्हणजे हे लॉजिक ऐकून न्यूटनने पण स्वतःची कब्र खोदून उडी मारली असेल. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आणि सोशल मीडियावर एक दुसरीच हवा चालू आहे. काही लोक म्हणतात की कॉलेजमध्ये एका मुलीकडून तिला त्रास दिला जात होता, म्हणून तिला गावाला पाठवलं. आता यामध्ये तथ्य किती हे कोणालाच माहिती नाही. पण जर हे खरं असेल तर फॅमिली म्हणून तुम्ही तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं का तिला गावाला लपवून ठेवायला पाहिजे होतं? अहो, फॅमिली व्लॉगर्स आहात तुम्ही, क्राईम पेट्रोलचे एपिसोड बनवू नका. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आणि आता सर्वात मोठाचा प्रश्न, आपण म्हणजे पब्लिकने प्रश्न विचारायचे की नाही? अरे भावांनो, जेव्हा हे ब्लॉगर स्वतःच्या आयुष्यातला प्रत्येक सेकंद कॅमेऱ्यावरती रेकॉर्ड करतात, गाईज आम्ही जेवतोय, गाईज आम्ही झोपतोय, गाईज आमच्या कुत्र्याने शी केली, तेव्हा यांना प्रायव्हसी आठवत नाही. तेव्हा हे म्हणतात, तुम्ही आमची युट्यूब फॅमिली आहात. मग आता जेव्हा फॅमिलीचा सर्वात मेन मेंबर अचानक रडत रडत गायब होतो तेव्हा पब्लिकने प्रश्न विचारले तर यांना लगेच प्रायव्हसी आठवते. अहो, तुम्ही तुमचं खाजगी आयुष्य पब्लिकला विकलंय, त्यामुळे पब्लिक तर जाब विचारणारच. तुम्ही टाळ्यांची अपेक्षा करता तर शिव्या देखील खाव्याच लागतील. कंट्रोल उदय. आता बघा मित्रांनो, ही फॅमिली ब्लॉगर स्वतःच्या खोट्या इमोशनचं आणि फॅमिली ड्रामाचं जे मार्केटिंग करतात ना, त्याला तोड नाही. म्हणजे त्यांच्याकडे टॅलेंट नसताना ते स्वतःला एवढा मोठा ब्रँड बनवतात. तर भावांनो, या मारियाच्या प्रकरणामध्ये सत्य काय आहे हे आज न उद्या बाहेर येईलच. पण तोपर्यंत कोणत्याही फॅमिली ब्लॉगरच्या इमोशनल ड्रामावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुम्हाला काय वाटतं, मारिया खरंच स्वतःच्या इच्छेने गेली की यामागे काहीतरी मोठा गेम आहे? तुमचं जे काही कडक लॉजिक आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.